श्री क्षेत्र मायंबा येथील यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले। यावेळी मच्छिंद्रनाथांच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमला होता। पौष अमावस्या हा मच्छिंद्रनाथ यात्रेचा मुख्य दिवस असतो। वर्षभरात पौष अमावस्या, गुढीपाडवा, समाधी उत्सव, मच्छिंद्रनाथ जन्म उत्सव या दिवशी लाखो भाविक गडावर दर्शनासाठी येतात। नाशिक, गंगापूर, ठाणे या भागातील भाविक शनिवारी 17 जानेवारी रोजी रात्रीच मच्छिंद्रनाथ गडावर मुक्कामी आले होते। शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी पौष अमावस्येनिमित्त सावरगावमध्ये यात्रा भरत असते। या यात्रेनिमित्ताने सावरगावात सकाळी 8 ते 11 मच्छिंद्रनाथ महाराजांची कोठी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर दुपारी कोठीचे गडाकडे प्रस्थान झाले। रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी पहाटे देवस्थानच्या ट्रस्टींच्या हस्ते नाथांच्या संजीवन समाधीची महापूजा व महाअभिषेक करण्यात आला। राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती। नगर, आष्टी, धामणगाव, पाथर्डी व परिसरातील वाड्या, वस्ती, तांडे येथील पायी येणाऱ्या भाविकांचीही संख्या देखील लक्षणीय होती। दुपारच्या महाआरतीला प्रचंड गर्दी झालेली पाहावयास मिळाली। राज्य परिवहन मंडळाच्या विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या बसेसची संख्यांसह खासगी वाहनांची संख्या देखील भरपूर होती। मच्छिंद्रनाथ गडावर येणाऱ्या नाथ भक्तांकडून विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर या ठिकाणी मोफत महाप्रसाद सुरू होता। दुपारी आरतीनंतर सावरगाव ते मच्छिंद्रनाथ गड दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती। गोशाळेच्या आवारात वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। दुपारी देवतलाव येथून कोठी मिरवणूक वाजत गाजत निघाली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक ग्रामस्थ उपस्थित होते। मिरवणुकीमध्ये नाथांच्या गाण्यांवर नाचण्याचा मोह तरुणांना आवरता आला नाही। या मिरवणुकीमध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे नाचणारा घोडा हा देखील होता। तुपात तयार केलेल्या रोटांचे भाविकांना वाटप करण्यात आले। त्यानंतर संध्याकाळी आरती होऊन सावरगाव येथील छबिना मिरवणूक काढण्यात आली। या छबिना मिरवणुकीमध्ये देखील गावातील महिला, पुरुष, तरुणाई देखील मोठ्या उत्साहाने सामील झालेली दिसून आली। देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के, विश्वस्त अनिल म्हस्के, उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, साहेबराव म्हस्के, चंद्रकांत लोखंडे, प्रल्हाद म्हस्के यांनी येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले। सर्व विश्वस्त मंडळ, सावरगाव ग्रामस्थ व कर्मचारी यांनी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेतले। आज शनिवारी धर्मनाथ, बीज व कुस्त्यांचा हंगामा होऊन यात्रेची सांगता होईल। प्रतिनिधी गणेश गायकवाडसह दीपक कासवा, अहिल्यानगर। सालाबादप्रमाणे बडे बाबा चैतन्य मच्छिंद्रनाथ यांच्या हा पौष अमावस्ये निमित्त यात्रा उत्सवाच्या निमित्त 3 दिवसाची यात्रा या ठिकाणी भरली जाते। सावरगावमध्ये कोठी मंदिरापासून या ठिकाणी यात्राचा शुभारंभ होतो आणि तो समारोप मच्छिंद्रनाथ गडावर या ठिकाणी केला जातो। तर 3 दिवस ही यात्रा भरली जाते। गावात वाजत गाजत या ठिकाणी चिता गोळा केला जातो। कोठी मंदिरामध्ये त्याचा या ठिकाणी चिता गोळा करून तो वाजत गाजत मच्छिंद्रनाथ गडावर आज या ठिकाणी नेला जातो। त्या 3 वाजता तो त्या ठिकाणी त्या शिडेचा रोड बनवला जातो आणि त्या रोडाची मिरवणूक वाजत गाजत या ठिकाणी गडावर केली जाते। त्यासाठी देवस्थानने आलेल्या भाविकांसाठी
यात्रा उत्सवाच्या काळात पार्किंगची व्यवस्था, दर्शनची व्यवस्था, त्याचबरोबर आलेल्या सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था या पंच कमिटी आणि यात्रा देवस्थानचे ट्रस्ट कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी केली जाते आणि हा 3 दिवसाचा कार्यक्रम धर्मनाथ बीजेने या ठिकाणी त्याची सांगता केली जाते.